मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट महादेव साळुंके. माझ्या फेसबुक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या निमित्तानं काही लोकांची जी उंची असते ती उंची एका महत्तम लेवलला कशी असते आणि काही लोक हे असामान्य कसे असतात त्याचं एक मी जिवंत उदाहरण आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे. कोणाला याबद्दल काय वाटेल, कोणाला काही वाटणार नाही हा प्रश्न बाजूला ठेवा. जी मी बोलतोय ते राजकीय नाही तर त्या व्यक्तिमत्वाविषयीची गोष्ट आहे. साधारणपणे 2014च्या आसपासची ती केस आहे आणि घटना अशी काय घडली की त्यावेळेला कराड पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध विकास मंत्रालयातर्फे एक प्रकल्प राबवलेला होता आणि तो प्रकल्प काय होता की शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना कडवा कुट्टी शासन देत होतं अनुदानावर. आणि आता मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातला आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी एक ऍप्लिकेशन तयार केलं. हे ऍप्लिकेशन घेऊन मी पंचायत समितीमध्ये गेलो आणि त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो. मी रांगेमध्ये उभा राहिलो होतो आणि पुढं पंचायत समितीच्या दुग्ध विभागातले म्हणजे पशुवैद्यकीय विभागातले अधिकारी, काही स्टाफ हा अर्ज घेण्यासाठी त्याच्यामध्ये नेमस्त केला होता. आणि मग रांगेत उभा असताना ते अर्ज स्वीकारले जायचे, परंतु अर्ज स्वीकारत असताना तिथं असलेले त्यावेळचे अधिकारी आहेत, ते अधिकारी ते अर्ज वेगवेगळ्या 2 बॉक्समध्ये टाकायचे. मग योजना तर एकच आहे, 2 बॉक्समध्ये वेगवेगळ्या टाकायचं काय कारण, म्हणून मी तिथल्या एका शिपायाला ही गोष्ट मी विचारली. तर शिपायांनी त्याबद्दल मला माहिती देण्यास जरा टाळाटाळ केली. मग माझा नंबर आल्यानंतर तिथल्या त्या अधिकाऱ्यांनी तो वेगळ्या बॉक्समध्ये टाकला. मला थोडी जरा त्याच्यामध्ये शंका आली आणि शंका आल्यानंतर मी थोडं 10-15 मिनिटांमध्ये जरा तिथला कल घेतला. त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की जे लोक म्हणजे जे शेतकरी 3,000 रुपये देत आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा बॉक्स होता आणि जे शेतकरी पैसे देत नाहीत त्यांच्यासाठी वेगळा बॉक्स होता. माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी भ्रष्ट चालू आहे. भ्रष्ट चालू आहे असं म्हटल्यानंतर, सुमित राऊत आपलं स्वागत आहे, मी तिथं दंगा करायला सुरुवात केली. मी विचारायला लागलो की हे 2 बॉक्स कशाचे आहेत, 2 बॉक्स करण्याचं काय कारण आहे. पण समर्पक अशी उत्तरं मला मिळाली नाहीत आणि मग माझा 100% खात्री पटली की याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार चालू आहे. आणि इतका मी दंगा करायला सुरुवात केली की आउट ऑफ कंट्रोल झालं. माननीय सुशांत अप्पा इनामदार, माननीय युवराज काटे साहेब आपलं स्वागत आहे. आणि इतका मी तिथे अग्रेसिव्ह झालो
हे अग्रेसिव्ह झाल्यानंतर तिथं माझ्याकडून ते बॉक्स इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडले, दंगा झाला. अक्षरशः तिथं पंचायत समितीमध्ये फार मोठा राडा झाला. आणि त्यावेळेला अधिकाऱ्यांना कळलं की आपलं बिंग फुटलेलं आहे. आणि ते कळल्यानंतर अगदी ही बातमी वाऱ्यासारखं पसरली की पंचायत समितीमध्ये अगदी हाणामारीपर्यंत काहीतरी घटना घडलेली आहे. आता घटना काय होती तर तिथं चाललेल्या भ्रष्ट कारभाराची होती. खेड्या गावातला शेतकरी तो येणार योजनेत कडबाकुट्टी घ्यायला, त्याच्याकडे जर पैसे असते तर तो योजनेकडे आला असता का? नसता. अशा शेतकऱ्याकडनं तुम्ही 3,000 रुपये त्यावेळेला घ्यायचा जे फंडा काढला होता तो ते पशुवैद्यकीय विभाग होता. आणि त्या पशुवैद्यकीय विभागामध्ये जर एवढा राडा झाला, आता ही प्रकरण थांबवायचं कसं? मी काही केले ऐकायला तयार नव्हतो. मग ह्यांनी त्या अधिकारी वर्गाने एक मार्ग काढला की माझ्यावर तक्रार करायची पोलीस स्टेशनला, आणि ती करायची महिलेमार्फत. हे सगळं तिथं झालं. आता या सगळ्याला अँसरेबल कोण? तर पंचायत समितीचा सभापती असतो. आणि त्यावेळेला पंचायतीचे जे सभापती होते त्या सभापतींच्याकडे मी गेलो. त्यांना ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगितली की या योजनेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. अधिकारी कितीतरी पैसे घेऊन ह्याच्यामध्ये बायफर्केशन करतायत. आणि वस्तुस्थिती इतकं भयानक की सभापती महोदय मला म्हटले, अहो साहेब, ह्याची मला अजिबात कल्पना नाही. आणि मग त्यांनी बेल वाजवली. सभापती महोदयांनी ती अधिकारी बोलवून घेतले आणि विचारपूस करायला सुरुवात केली. तोपर्यंत मला चैन पडत नव्हता. मी बाहेर आलो, एक दुग्ध विकास मंत्रालयाला ईमेल केला तिथंच बसून. आणि तो त्यावेळी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री होते महादेव जानकर. आणि योगायोग असा की महादेव जानकरांनी सुद्धा हार्डली 1 तासात मला त्या ईमेलला रिप्लाय केला होता. आणि रिप्लाय मध्ये काय होतं की या संबंधित सगळ्या विभागाची चौकशी करण्यासाठी निर्देश दिलेत म्हणून. आणि तो ईमेल परत मी सभापती महोदयांना दाखवला. पण अधिकारी वर्ग गप बसायला तयार नाही की आपलं बिंग फुटतंय, मग ह्याला काहीतरी कंट्रोल करायला पाहिजे. त्यांनी जरा 2-4 लोकांच्याकडनं माहिती घेतली. हा माणूस कसा आहे त्यांनी सांगितलं, याच्या नादाला लागू नका, की सत्याला सत्य म्हणणार आहे, तुम्हाला मॅनेज होणार तर अजिबातच नाही. मग त्यांनी जो पर्याय काढला त्या अधिकारी वर्गाने की पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा याच्यावर. आणि मी त्यांना सांगितलं, तुम्हाला जे काही करायचंय ना ते करू शकता तुम्ही. ही पुन्हा पंचायत समितीतले सगळे कर्मचारी एकवटले आणि त्यावेळेच्या सभापती महोदयांच्याकडे गेले की आपल्या कामामध्ये अडथळा आणला, आपल्या कामामध्ये अडथळा आणून आपल्या कर्मचाऱ्यावरचा वाद झाला, भांडणताड झाले. मग आम्ही सगळे कर्मचारी मिळून आम्ही ह्याचा निषेध व्यक्त करेन किंवा आम्ही काहीतरी ह्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर सभापती महोदय म्हणले की तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्यायला जाल, तक्रार कराल, सगळं होईल, पण तुमची चड्डी सुद्धा तो माणूस ठेवणार नाही. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? की तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे घेताय आणि ते पुराव्यासकट सांगतोय माणूस कुठले कुणाचे पैसे, काय पैसे, आणि तुम्ही वरनं त्याच्यावर तक्रार करायला जाताय. आणि तेवढ्या वेळात पुन्हा 1 तासामध्ये पुन्हा ईमेल प्राप्त झाला दुग्ध विकास विभागाचा पंचायत समितीला. आणि मग सभापती महोदयांनी त्या निर्देशाप्रमाणे लगेच चौकशी लागली. दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी तिथनं सगळे निलंबित सुद्धा झालेले होते त्या भागातनं, म्हणजे त्या विभागातनं. आणि पुन्हा त्यांनी मला कॉन्टॅक्ट ही करायचा प्रयत्न केला की ह्याच्यामध्ये कसं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही पैसे घेतले त्या शेतकऱ्यांना तुम्हाला हे पैसे परत द्यावे लागतील, तोपर्यंत माझा ग्रीव्हन्स मी की माझ्या माघारी घेत नाही. मग त्याप्रमाणे त्यांनी त्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिले. हा नंतरचा पार्ट झाला. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कणखर भूमिका कोणाची होती तर त्या
सभापती महोदयांची होती. आणि ते सभापती महोदय, त्यावेळच्या सभापती महोदयांनी त्या गोष्टीला म्हणजे जनरली कर्मचारी, आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घातलं जातं असा एक पायंडा आहे म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये. मग सभापती महोदयांनी कर्मचाऱ्याला अजिबात पाठीशी घातलं नाही. त्या गोष्टीचं मला फार कौतुक वाटलं की इतक्या वर्ष मी प्रशासकीय लोक जवळनं बघितली, जर एखाद्या कर्मचाऱ्याचं चुकलं तर त्याला माफी मागावून लावून बाबा त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं जातं, चुकीला थोडस हे करायचा प्रयत्न केला जातो. पण या स्थितीमध्ये त्या सभापती महोदयांनी कोणत्याही प्रकारे या कर्मचाऱ्याची बाजू घेतलेली नव्हती आणि त्यांचं हे रास्त होतं. कारण की एक कराड सारखा यशवंत विचाराचा तालुका की याच्यामध्ये साधारणपणे माझ्या स्मरणात आहे तोपर्यंत 3000 कडबा कुट्टे वाटायच्या होत्या अनुदानावर. आणि एका कडबा कुट्टी मागे जर 3000 रुपयाची रक्कम हे घेत असतील तर किती रुपयांचा घोटाळा होणार होता. एवढ्या रुपयांचा घोटाळा वाचवण्यासाठी कदाचित मला त्या दिवशी तिथं जायचं सुचलं असेल. आणि एवढ्या घोटाळा ज्यावेळेला लक्षात आल्यानंतर सभापती महोदयांनी कुठंही बोट चेपी धोरण अजिबात अवलंबलं आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना तिथं निलंबित केलं. काही कर्मचाऱ्यांना पंचायत समिती कराडमधनं बदली करण्यात आली आणि मग सगळं शेतकऱ्यांच्या सगळ्या हरकती संपल्यानंतर मग त्यांचं पुढं काय झालं असेल हा त्यावर नंतरचा भाग आहे. परंतु असा सभापती की जो खरोखर त्यावेळेला एका जनसामान्यांच्या बाजूकडे झुकता माप दिला, असे ते सभापती कोण होते? तर ते सभापती होते माननीय देवराज पाटील पाली. आणि या एका गोष्टीचं मला अतिशय कौतुक वाटलं की अरे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतात, आजही करतात. आणि मी टोकाचा विरोधक आहे त्यांचा. माननीय सुशांत आप्पा इनामदार, अजय कनसे, सूरज साळुंके, मी आपल्याला सांगू शकतो की मी देवराज दादा यांचा मी टोकाचा विरोधक आहे. राजकीय शब्द लक्षात घ्या, राजकीय टोकाचा विरोधक आहे. परंतु तो माणूस प्रशासकीय पदावर ज्यावेळेला बसलेला होता त्यावेळेला त्यानं प्रशासकीय काम, मी भाजपचा आहे. मान्य भूषण जगताप साहेब, स्वागत आहे आपलं, थँक्यू. आदरानं तुम्हाला मी नमस्कार करतो. माझे 4 शब्द तुम्ही एवढा वेळ देऊन ऐकताय त्यापेक्षा म्हणजे माझं चांगलं सौभाग्य नाही. तर एक भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा अध्यक्ष एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती असणाऱ्या पंचायत समितीमध्ये एक घोटाळा बाहेर काढतो आणि तरी सुद्धा कोणतंही राजकीय वैरत्व किंवा राजकीय फारकत न ठेवता असा सभापती माणूस ऍडव्होकेट दीपक माळी, आपलंही स्वागत आहे, धन्यवाद आपण ऐकताय त्याबद्दल. असा सभापती की जो माझ्या राजकीय विचाराच्या भिन्न आहे, पंचायत समितीत तो सभापती आहे, मी महाराष्ट्र शासन सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे, असं असताना सुद्धा तो माणूस तसं राजकीय दृष्ट्या माझ्याशी वैमनस्यातून त्यानं काहीतरी त्यावेळेला भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला अपेक्षित वाटत होतं. परंतु तसं न करता एक खरोखर त्या पदाला त्या दिवशी माननीय दादांनी न्याय दिलेला होता. आणि मग अशी जी माणसं असतात ही राजकारणाच्या पलीकडं एक विचार जपतात. मग अशा माणसाबद्दल आपसुक आपल्याला थोडस का होईना आपली आपुलकी निर्माण होत असते. आणि माननीय देवराज दादा पाटील आणि ऍडव्होकेट विजय कवर, आपलं स्वागत आहे. माननीय देवराज दादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. या पाली गावाला लागलेलं एक भूषण असं व्यक्तिमत्व आहे. आणि देवराज दादा पाटील यांचा हा जो किस्सा आहे, हा किस्सा मला प्रकर्षानं जनतेच्या समोर मांडावा असा वाटला. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत आहे पण बऱ्याच लोकांना ही गोष्ट
माहित नाही की लोक जी प्रतिकृती समाजामध्ये निर्माण केलेली असते त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी लोक असतात. आणि आपण जो समाजात जी प्रतिमा निर्माण केलेली असते त्या प्रतिमेला धरून बसलेला असतो. परंतु त्याही पेक्षा वेगळी लोक समाजामध्ये काम करत असतात आणि त्यांचं अशा ज्या घटना आहेत ह्या घटना समाज माध्यमात येत नाहीत. आणि म्हणून मला ही गोष्ट या समाज माध्यमावर मांडावी अशी वाटली. याच्यातील जो भाग आहे की पंचायत समितीमध्ये जो घोटाळा निर्माण झालेला होता, त्या घोटाळा त्या अधिकाऱ्यांच्या सिस्टम मध्ये सुरू झालेला होता याची भनक आहे ना तर लोकप्रतिनिधींना सुद्धा नव्हती. म्हणजे काय की जनतेनं किंवा राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये जे काम करत असतात या काम करणाऱ्या लोकांनी जर जागृत राहिलं तर असे लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत राहत असतात. आणि म्हणून आज माननीय देवराजदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी एक आरोग्यदायी त्यांना शुभेच्छा देईन. आणि मी एक पालीच्या मार्तंडाचरणी एक मागणं मागेन की समाजामध्ये देवराजदादा सारखी जी माणसं आहेत अशा माणसांचा आदर्श घेणारी माणसं निर्माण व्हावीत की त्यांच्याकडे बघून की हा समाज सुरक्षित सुधारित आणि भ्रष्टाचार मुक्त राहील. महत्वाचं याच्यातलं काय की मी पुन्हा एकदा सांगतो की याच्यामध्ये तिथं जर दुसरा कोण सभापती असता तर त्या देवराज दादाच्या ऐवजी दुसरा कोणी सभापती असता तर दोन गोष्टी घडल्या असत्या. एक तर त्या कर्मचाऱ्यांना वाचवलं गेलं असतं. दोन, मी भाजपचा आहे म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता. आणि तीन, त्या कर्मचाऱ्यांचं निलंबनही झालं नसतं आणि शेतकऱ्यांचा जो गेलेला पैसा आहे तोही मिळालेला नसता. म्हणजे त्या माणसाचं कार्य त्या काळासाठी तरी माझ्याकरता अतिशय योग्य आणि अतिशय चांगलं होतं. म्हणून मी आज ही गोष्ट म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे देवराज दादांचा, मी पुन्हा एकदा सांगतो की कोणाला तरी असं वाटेल की देवराज दादांचं यांचं काही शक्य आहे का, तर मी सांगतो मी राजकीय दृष्ट्या देवराज दादा यांचा फार मोठा कट्टर विरोधक आहे. परंतु विरोधकाकडे सुद्धा काही चांगले गुण असतात त्याचा मी सन्मान करणार आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आणि जो निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता असतो त्यावेळेला त्याला कळतं की दुसऱ्या पार्टीतला आपण निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता असतो त्याचा आपला सन्मान करायचा असतो. म्हणून मी आज माननीय देवराज दादा यांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून भरभरून अशा शुभेच्छा देतो. मित्रांनो, समाजासाठी अशी चांगली चांगली कामं करत राहावा. एक ना एक दिवस हा समाज आपलं पांग फेडेल आणि तो दिवस कधीतरी उजळेल या आशेवर आपल्याला जगायचं असतं आणि तो उजाडणार. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.